गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वांना एकत्रित घेऊन कसं जायचं हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं. कामात पॉझिटिव्हिटी कशी ठेवायची हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं. कुठल्याही परिस्थितीमध्ये किती अडचण आली तरी न डगमगता कसं पुढे चालायचं हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं. आणि असं म्हटलं जातं की जो गुरु असतो तो वयाने लहान असो किंवा मोठा असो, त्याच्याकडून काय आपल्याला शिकायला मिळतो तो आपला खरा गुरु असतो. आणि खऱ्या अर्थाने आपण आपलं गुरुवर्य हे मॅडम मध्ये आपण बघत आहोत. त्यामुळे आजच्या दिवशी मॅडमला आपण या ठिकाणी गुरुदक्षिणा किंबहुना एक मान किंवा आपले गुरु म्हणून स्वामींच्या समोर आणि स्वामींच्या चरणी त्यांच्यानंतर आपण त्यांना गुरुवर्य मारून त्या ठिकाणी त्यांना पुष्पगुच्छ श्रीफळ आणि शॉल देऊन त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो किंवा करण्याची आमची इच्छा आहे, माणूस आहे. त्याच्यामध्ये आपण सगळे झालो. त्यामुळे मॅडम पुन्हा तुमचं खरंच तुमच्याकडून आम्ही खूप काही शिकलो. धैर्य, सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याकडून शिकलो. कसं एकमेकाला कव्हर करायचं, कसं एक टीम वर्क म्हणून काम करायचं हे तुमच्याकडून शिकलो. त्यामुळे खरंच आमच्याकडून पूर्ण फुलाची पाकळी सन्मान स्वीकार करा. छान होता, टीम माझी चांगली होती म्हणून मी हे सगळं करू शकले. एकटं कोणीच काही करू शकत नाही. आफ्टर ऑल टीम वर्क मॅटर्स. सो तुमच्या सगळ्यांकडनं पण मी काही ना काही शिकलेली आहे. तुम्ही म्हटलं तसं प्रत्येकाकडनं लहान असो, मोठा असो, गणेश असो, मयूर असो, रवी असो, तुम्ही असो, प्रत्येकाकडनं मी काही ना काही शिकलेली आहे. सो सगळ्यांनाच तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. असंच आपण एकत्र छान काम करत राहू आणि पुरंदर कायम चांगलं काम करण्याची वाईट हाच पॉझिटिव्ह धडा घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि अशाच पद्धतीने तुम्हाला कधी मान खाली घालावी लागणार नाही अशा पद्धतीचं कार्य करू. आणि पुरंदर टीम अशीच काय पुरंदर तालुक्याला मोठं ठेवलं आणि काय पुढे ठेवत एवढं तुम्हाला निमित्ताने सांगतो. आणि या ठिकाणी आपले ज्येष्ठ मामा त्यांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ आणि शाल देऊन त्यांना सन्मान करा.